नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज असा श्री रामेश्वर पावणादेवी आणि विठ्ठलादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा दुसरा दिवस. तर आज पावणादेवीच्या मंदिरातील पाषाणांची पूजा होतली आहे. त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठापना अशा प्रकारे आजचा दिवस असतो. आणि बाकीचे पण कार्यक्रम असतात. संध्याकाळी नाटक असा, त्याच्यानंतर दिंडी भजन असा, हे सगळे कार्यक्रम आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार असो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आता आम्ही रामेश्वर पावणाई देवीच्या मंदिराकडे पोहोचलो आणि वरती बघा उद्या कलशारोहण असा, त्याच्यासाठी वरती सगळं बांधण घेतात उभ्या राहासाठी. आणि मंदिरात आता कार्यक्रम सुरू असत, होम हवन सुरू असं वाटतं. चला जाऊन बघूया. आणि माझ्यासोबत राज इलो असा. चला खालती जाऊया. रामेश्वर मंदिरात आता धार्मिक विधी चालू असत. काका काय चालू असं आता? अर्चाविधी जाऊ. अच्छा. आणि त्याच्यानंतर काय असतं? त्याच्यानंतर देव उठवणार, झोपलेले देव ते. हां हां, इकडे देव ठेवलेले असत काल. मंदिरांवरती पायऱ्यांचं काम सुरू असा. उद्या शेवटचा दिवस 14 मे, कलशारोहण. तर त्याच्यासाठी तयारी सुरू असा. दोन्ही मंदिरांवरती सुंदर असे कळस असत, ते लावचे असत. इकडे सगळीकडे काम सुरू असा. आणि ह्या असा पावणाई देवी मंदिर. सुंदर असा रंगकाम केलेला असा. आणि आज मूर्तींची स्थापना होतली आहे. दुपारचे 12:30 वाजले आहेत. आणि आता आम्ही जरा विठ्ठला देवीच्या मंदिरात जातो, कारण तिकडे पण कार्यक्रम सुरू असा. तिन्ही मंदिराचा जीर्णोद्धार एकाच दिवशी असा, म्हणजे 12, 13 आणि 14. त्याच्यामुळे सगळीकडे एकदम जायचं लागतं. आणि त्या मंदिर जरा लांब असा, तिकडे त्या साईडला तांबेवाडीत. तर तिकडे जाऊन येऊया. विठ्ठला देवीच्या मंदिराकडे आता पोचलो. आणि इकडे सुद्धा मूर्तीची प्रतिष्ठापना आणि शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा ते सगळा असा, जा कदाचित आज किंवा उद्या असतला. आणि आत्ता सुद्धा आतमध्ये धार्मिक विधी चालू असत. बघूया. तर इकडे अतुल असा. ही मूर्ती आता आम्ही गेलेली असा, म्हणजे आज झोपवलेली असते का. अच्छा. धान्य दहन केलेला मूर्ती. हां हां. ती उद्या काढून आम्ही पूर्ण प्रतिष्ठापना करणार. अच्छा. त्या मूर्तीचे पहिले मूर्तीचे याच्यामध्ये अच्छा, प्राणप्रतिष्ठा. ओके. आणि इकडे मूर्ती असणार. हां. ते मग एक कलश म्हणजे उद्या कलशारोहण आणि या पूर्ण मूर्ती. ओके. उद्या समाप्ती. आणि आज काय असा? आज होम आणि नवग्रह शांती, वास्तुशांती आणि त्यांचे जे काय 2-3 विधी आहेत ते करणार. आणि त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर महानैवेद्य. अच्छा. तर इकडे चालू आहेत विधी. हे बघा, दुपारचे 2 वाजले आहेत आणि जेवणाची तयारी सुरू झाली आहे. आज पण हळदीची वाडी काय मदत करतात? पन्हाळवाडीक मदत करतात. आज जेवण वाढण्याची बारी पन्हाळवाडी. उद्या आमची. हां, जेवक बसले सगळे. आज काय जिलेबी? तुझं नाव काय रे? हा, रुद्र. ह्याचं काय? ध्रुव. ध्रुव. हे चिऊ सांगता. अरे चिऊ नाव सांगता. परत परत विचारलंय शाळेतलं नाव काय?
स्वरा लाजला. हा आता कसा स्वरा युट्यूबचा काय करतो ना हा युट्यूबचा होय होय मग त्या दिवशी खुबे किती मिळाले खूपे गावले 100 थोडेसेच मिळाले एवढे 100 होते 100. त्या दिवशी बघलेले मी खूप जण भेटतात. पूर्ण गर्दी झाली आहे. जण होता होय आमच्याच वाडीतले होते. कसला वॉच आहे दाखव तुझा ॲपलचा. त्याचा पण आहे. आणि सेम एकाच दुकानात घेतलास काय ऑनलाईन. भारी रे. व्हिडिओ तुम्ही बघतास म्हणून. सेलिब्रिटी मागे होते वाटतं. बाजार बिजार करून दिला. बाजारात गेलं बाजारचा व्हिडिओ केलाय. होय. चला ते बघा चाललंय. चला जेवक चला ऐसूनच चला. एक पंगत उठली लांब लचक. हा जाऊया तरी पुढे आधी. हे सगळी कुस्तळवाडीच आहे इकडे. इकडे हत इकडे हत इकडे पण आहे बघा. हे सगळे कुस्तळवाडी मित्रमंडळ. होय होय. काय माहित माझ्या नावाची आपली बोंबा बोंब. ओ यावा. होय अमोल चव्हाण यांचा मोबाईल हरवला म्हणतात. कुठे मी बघतोय तर माझे 2 होत. माझे पण 2 वाजतात. चला वाढपी इले. उद्या आमची टर्न आहे. थोडीच घाल बरे. डाळीचा आणि माझा वाकडा सोलकडी आण. तर आजचं जेवण असा डाळ भात चवळीची उसळ लोणचा आणि जिलेबी येता. खाल्लं घास खाल्लं काय. आपल्या जेवणात पण जिलेबी आहे. होय हेच देऊ गई. हा अशीच होई ऑरेंज. सगळे जेवतात भुकेले आहेत. जिलेबी ऑरेंज जिलेबी. होय हा मोठी गावली डबल गावली. सत्यवन काका जेवण कसा होता. जेवण छान मस्त. एकदम फर्स्ट क्लास. कसा वाटता कार्यक्रम चालू आहे. फर्स्ट क्लास. आज सुट्टी घेऊन येलास तुम्ही. हो हो आमचं पण येऊ येताला सगळे. आज मुंबईवरून सगळे येले आहेत या कार्यक्रमासाठी. आता हळदी कुंकू असतला सगळ्या महिलांसाठी. त्याच्यानंतर मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा आणि मूर्ती स्थापना. नमः पार्वती पते. हर हर महादेव. उजव्या हळदी कुंकू झाला वाटता. झाला आत्ते इली दोन्ही आत्ते इली. झाला इथला चालू आता. मी काय जाऊ बायकांच्या आतमध्ये. त्या साईडला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असा. संपूर्ण असगती गावातली महिला. तर दीपमाळेचा उद्घाटन झालेला असा. यांच्यातर्फे दीपमाळ बांधली गेली आहे. तर मित्रांनो मस्तपैकी अशी वाट केली या
पूर्ण शिडी लावलेली या. आणि आता आपण वरती जाऊन बघूया कशा प्रकारे सगळी तयारी झाली आहे ती. तर अशा प्रकारे उद्या कलशासाठी वरती जायचं असा. इकडे मंदिर, वा, इथून पण अशी शिडी असा एकदम टोकापर्यंत जाऊसाठी. या रामेश्वर मंदिर त्याच्यासाठी तिकडे ना अशी लिफ्ट बांधलेली आहे खूप उंच असा. आणि इकडे ही शिडी, इकडे एक कळस असतलो, वरती एक मोठो कळस आणि रामेश्वर मंदिरावरती एक मोठो कळस. अशा प्रकारे ही सगळी तयारी सुरू असा. वा, मस्त. तर आपण आता एकदम टॉपवरती जाऊन बघूया कसा वाटता. किती खोला बघा, पण मस्त बांधलेली आज. संपूर्ण अशी शिडी असा, एका पकडून पकडून आपण वरती जाऊ शकतो. हे बघा डायरेक्ट कळसापर्यंत. भारीच, भीती वाटता एकदम वरती असं आहे. किती खोला बघा. एकदम टॉपवरसून आमचं मंदिर असा दिसता. एक नंबर, कसला खोला बघा. आणि हवा पण मस्त सुटली आहे. चला मित्रांनो, आता खालती जाऊया. एकदम सांभाळून जायचं लागतं कारण एकदम असं उतार असा. चला, पकडूसाठी मस्त दोन्ही साईडला असे काठी बांधलेली आहेत. आणि त्याला पकडून पकडून आपण खालती जायचं. मूर्तींका आता ना ब्लॅक कलरचा स्प्रे मारतात, कलर असा त्यानं मूर्ती चमकतले. गजरात त्याला सन्मानित करण्यात येतं आणि तुमच्यावरती रामेश्वर पावनादेवीचा आशीर्वाद सदैव राहावा. तुमच्या मनाची इच्छा मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात. तुमच्या जीवनात सुख शांती समाधान मिळावं आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य आरोग्य रामेश्वर पावनादेवी देवो अशी विनंती करतो. आणि या छोट्या कार्य परंतु अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली असं समस्त मार्गदर्शन आणि व्यवस्थापन यांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार पार्वतीपते, हर हर महादेव. धन्यवाद. तर आता मूर्ती घेऊन पावनादेवीच्या मंदिरात जायचं असा स्थापनेसाठी.
तर सर्व पाषाण आता पावणाई देवी मंदिरामध्ये येली आहेत आणि आता ती स्थापन करूची असत प्रतिष्ठापना. वाजवा. तर आपल्यासोबत गुरुजी आहेत. तुमचं नाव कसं? मी विष्णू श्रीकृष्ण उगवेकर. मी सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे आणि माझं अहोभाग्य आहे की अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाणीजधाम या क्षेत्रामध्ये जगद्गुरू श्रींची वेदपाठशाला आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठशाळा ही वेदपाठशाळा जवळजवळ 2010मध्ये स्थापना झालेली आहे आणि त्या वेदपाठशाळेमध्ये मी प्रथम म्हणजे पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि जगद्गुरू श्रींच्या कृपेने आज या ठिकाणी माझ्याच जन्मभूमीमध्ये माझ्याच कर्मभूमीमध्ये या ठिकाणी मला ही विठ्ठलाई देवीची जी प्राणप्रतिष्ठापना आहे ही प्राणप्रतिष्ठापना आणि जीर्णोद्धार व त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना करण्याचा सोहळा जो आहे तो माझ्या अधिपत्याखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माझ्या गुरूंचे आणि ह्या सर्व ग्रामस्थांचे अत्यंत आभारी मानतोय की मला हा जो सोहळा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी हे दिलेलं आहे मौका, म्हणजे त्यासाठी विशेष असं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांनी प्रावीण्य दिलं की बा तुम्ही या ठिकाणी येऊन हा विधी संभाळा म्हणून. आता हा विधी करत असताना या ठिकाणी यजमान जे आहे हे यजमानांशी माझा त्या ठिकाणी संपर्क झाला आणि त्यानंतर मग आपण ही विधी पूर्ण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. मग अशी जी रूपरेषा आहे कार्यक्रमाची ती कोणीच जर कार्यक्रमाची रूपरेषा बघायला गेलात तर काल आम्ही या ठिकाणी ग्रामदेवता, शेवटी ग्रामदेवता ही फार महत्त्वाची आहे. मग ग्रामदेवता असतील, मग त्या ग्रामदेवतांमध्ये ज्या पंचायतन देवता आहेत त्या पंचायतन देवतांना आपण गाराणं घातलं की आम्ही ह्या विठ्ठलाई देवीचं या ठिकाणी आम्ही प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न करतोय. ह्या सोहळ्याकरिता तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हुकूम द्या, म्हणजे आदेश द्या, तुमचा प्रसाद आमच्यावरती असू द्या, आशीर्वाद असू द्या. त्याप्रमाणे गावातील जे 5 पंच आहेत त्या 5 पंचांना बोलवून घेतलं. त्यांच्या हातामध्ये विडाचं पान, सुपारी वगैरे देऊन नारळाचं फळ त्यांना दिलं आणि त्या ठिकाणी वाजत गाजत ढोल ताशांच्या ह्या गजरामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये गेलो. मग पावणाई देवी असो, त्याचप्रमाणे रामेश्वर देव असो, ह्या सर्वांना त्या ठिकाणी विडाफळ ठेवलं, नारळ ठेवलं आणि त्यांना त्या ठिकाणी गाराणं केलं की तुम्हीही तुमच्या वाहनासहित, तुमच्या पालखीसहित तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा. मग उपस्थित राहिल्यानंतर गाराणाचं जो विधी आहे तो संपन्न झाला. त्यानंतर आम्ही या ठिकाणी यजमानांना जे खटकर्मादी विधी आहे ते खटकर्मादी विधी संपन्न केले. त्याचप्रमाणे प्रायश्चित्त संकल्प केला, कारण कुठचाही विधी संपन्न करायचा म्हटलं तर प्रायश्चित्त करणं फार महत्त्वाचं आहे. मग ते जर समजा काही आपल्याकडनं कायिक वाचिक आणि मानसिक अशा प्रकारची जर पापं घडली असतील, कधी भक्ष अभक्ष जर आपल्याकडनं भक्षण झालं असेल तर त्याचं क्षालन व्हावं याकरिता वेदोक्त पद्धतीने या ठिकाणी आम्ही प्रायश्चित्त संकल्प केला. त्याचप्रमाणे त्यानंतर स्वस्ती वाचन केलं आणि पुढील प्रधान संकल्प या ठिकाणी आम्ही संकल्प जो आहे तो संपन्न केला. प्रधान संकल्प झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पहिला विधी केला तो म्हणजे महागणपती पूजन. आता आपल्याला माहिती आहे की कार्यारंभे महागणपतींचं पूजन होतं. मग कार्यारंभी आम्ही महागणपतींचं पूजन केलं. त्यानंतर आपण कलश स्थापना केला. हे जे सर्व कलश आपण बघताय पिठावरचे हे सर्व कलश स्थापना आम्ही केला आणि कलश स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही पुण्यावाचन जे आहे हे पुण्यावाचनाद्वारे यजमानांना आणि सर्व ग्रामस्थ मंडळींना हे त्या पुण्यावाचनातर्फे 5 आशीर्वाद हे कलशाकडनं मागून घेतले. पुण्यावाचन झाल्यानंतर आपण जे आहे षोडश मात्रिका हे जे पीठ बघताय तुम्ही 2ऱ्या नंबरचं, ह्या पीठावरती आम्ही षोडश मात्रिकांची स्थापना केली, ज्यामध्ये 17वी देवता आहे ती म्हणजे महागणपती देवता. त्याचप्रमाणे त्यावरती आम्ही सप्तग्रिता मात्रिका ज्या आहेत त्या सप्तग्रिता मात्रिकांचंही पूजन आवाहन त्या ठिकाणी संपन्न केलं. तदनंतर आम्ही नांदी श्राद्धादी कर्म केलं.
हे नांदी श्राद्धादी कर्म म्हणजे का, तर मोठमोठे यज्ञ याग वगैरे ज्यावेळी होतात त्यावेळी ग्रामस्थ मंडळी असेल किंवा यजमान असेल, ह्या यजमानांवरती पितृदेवतांचे सुद्धा आशीर्वाद तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे आशीर्वाद त्यांना लाभावे, त्यांचंही त्या विधीकरिता स्मरण व्हावं, कारण आपण या ना त्या कारणास्तव त्यांच्या जे आहे संपत्तीचा उपभोग घेत असतो. मग त्यांचे आशीर्वाद लाभावे याकरिता आम्ही हे नांदी श्राद्धादी कर्म जे आहे ते कर्म संपन्न केलं. नांदी श्राद्ध झाल्यानंतर आयुष्य मंत्राचा जप केला. यजमानांच्या हातामध्ये त्या ठिकाणी यज्ञकंकण बांधून घेतलं. यज्ञोपवीतादी विधी त्यांना धारण करून घेतले. आणि पुढील कर्म जे आहे हे पुढील कर्म आचार्य वर्णम म्हणजे काय, तर प्रत्येकाला कुलपुरोहित असतो. जसा एखाद्याचा फॅमिली डॉक्टर असो त्याप्रमाणे कुलपुरोहित असतो. ह्या कुलपुरोहिताप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आचार्य जेवढे गुरुजी आलेले आहेत, मग माझ्यासोबत हे बाकीचे ब्रह्मवृंद आहेत, हे गुरुजींना त्या ठिकाणी त्यांना वस्त्र अलंकार देऊन यथोचित दक्षिणा देऊन त्यांना त्यांची यज्ञामध्ये पदं असतात. मग ब्रह्मपद असेल, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आचार्य पद असेल, त्यानंतर ऋत्विज पद असेल, गाणपत्य पद असेल, साधस्य पद असेल, अशा प्रकारची ही जी पदं आहेत ही पदं त्यांना वाटून दिली जातात. आणि त्यांना त्या ठिकाणी यज्ञकर्म असेल किंवा प्राणप्रतिष्ठापना असेल ही संपन्न होत असते. पुढील जो विधी आहे तो विधी आम्ही संपन्न केला, तो म्हणजे चतुष्षष्ठ योगिनी मंडलावरती चतुष्षष्ठ मंडला देवतांचं पूजन. त्यानंतर आम्ही या योगिनी मंडला जे आहे ते योगिनी मंडलावरती महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ह्या देवतांची स्थापना केली. ह्या देवतांची स्थापना केल्यानंतर ही प्रथम दिनापर्यंत हा कृत्य आमचं इथं झालं, स्थापना झाली. आणि तदनंतर देवीला आम्ही बाहेर जो आहे ते जलाधिवास सांगितलेला आहे. मग तो जलाधिवासासाठी 14 प्रकारच्या जलकुंभ देवता आहेत. त्या जलकुंभ देवतांची मांडणी केली आणि त्या देवींना प्रार्थना केली की या ठिकाणी देवी जी आहे आज अखंड या ठिकाणी जलाधिवास घेणार आहे. सोबत बाकीच्या ज्या देवता आहेत त्या देवता सुद्धा या ठिकाणी, आणि मंदिराचा जो शिखर कलश आहे तोही कलश त्या ठिकाणी जो आहे तो जलाधिवास घेणार आहे. तर हे कुंभदेवताने तुमची जबाबदारी आहे की ह्या देवीला कुठच्याही प्रकारची बाधा वगैरे न होता, कुठच्याही प्रकारचं संकट वगैरे त्यावरती न येता, तिची निद्राभंग न होता याकरिता तुम्हाला आम्ही या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. तुम्ही त्या देवीचं त्या ठिकाणी निद्रा घेत असताना कुठचाही बाधा येऊ देऊ नका. मग तदनंतर आम्ही पुढे त्या देवीला जलाधिवास केला. जलाधिवास केल्यानंतर आश्चर्य असं आहे बघा, जलाधिवास संपन्न केला. काल पूर्ण दिवसभरामध्ये ऊन होतं कडक, पण रात्री पाऊस आला. पाऊस म्हणजे काय, तर वरुण देवताचं आगमन. म्हणजे एक प्रकारे असं आहे की देवीची प्राणप्रतिष्ठापना करायची म्हटली की ती देवी साक्षात आपल्याला वेगळ्या ना कुठच्या तरी रूपामध्ये येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती देत असते. त्याप्रमाणे वरुण देवताच्या म्हणजे पावसाच्या रूपामध्ये येऊन देवीने स्वतः त्या ठिकाणी जी निद्रा घेतली, जलाधिवास घेतला, त्या निद्रेमध्ये त्या ठिकाणी वरुण देवतेला सुद्धा वाटलं की आकाशातनं आपण खाली यावं आणि विठ्ठला देवीची जी प्राणप्रतिष्ठापना चालू आहे त्या जलाधिवासामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. त्याप्रमाणे वरुण देव सुद्धा आला आणि अशा प्रकारे आमचा पहिला जो दिवस होता हा पहिला दिवस संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी परत स्थापित ज्या देवता होत्या, महागणपती असतील, मातृका देवता असतील, योगिनी मंडल असतील, ह्या सर्व देवता, त्याचप्रमाणे ह्या सर्व ज्या देवता आहेत ह्या देवतांचं आपण या ठिकाणी प्रातःपूजन संपन्न केलं. प्रातःपूजन संपन्न झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे मंडल आहे या मंडळामध्ये आपण प्रासाद वास्तू मंडल आहे. म्हणजे प्रत्येक जशी घराची आपण वास्तुशांती करतो त्याप्रमाणे मंदिराची ही वास्तुशांती करणं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही मंदिराची ही वास्तुशांती ही वैदिक पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न केली. वास्तुमंडलाची स्थापना झाल्यानंतर आपण हे जे मोठं मंडळ बघताय ह्या मंडळाला सर्वतोभद्र मंडल असं म्हणतात. आणि त्या मंडळावरती प्रत्येक देवतेची आपण समंत्र त्या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे यजमानांच्या हस्ते आणि त्या देवतांचे आशीर्वाद घेतले. तदनंतर पुढील जर मंडल बघितलात तर ते मंडल आहे क्षेत्रपाल भैरव मंडल पूजन. म्हणजे जे भगवान शंकरांचे जे अवतार आहेत त्यांचे जे हे आहेत, म्हणजे ज्याला आपण त्यांचे जे अवतार म्हणतो किंवा त्यांचे जे अंश म्हणतो हे भैरव आहेत. हे भैरव, त्या भैरव देवतांची आपण स्थापना केली. तदनंतर पुढील जो देवता आहेत ते आहेत नवग्रह मंडल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकजण कामधंदे व्यवस्थित सुकर चालावे याकरिता पुरोहितांना म्हणा, ब्राह्मणांना आपली पत्रिका दाखवत असतात. त्याचप्रमाणे ह्या देवतांना सुद्धा आशीर्वाद आपल्या पूर्ण ग्रामस्थ मंडळींवरती राहावे, त्याचप्रमाणे यजमानांवरती राहावे याकरिता नवग्रह मंडळांमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू, त्याचप्रमाणे त्यांची आदी देवता, प्रत्यादी देवता, पंचलोकपाल देवता आणि दशदिक्पाल देवता अशा प्रकारे सर्व देवतांची त्या ठिकाणी स्थापना केली, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. आणि
जसं कर्माचं आरंभ हा भगवान गणेशाच्या पूजनाने होतो, तसाच अंत पूजनाचा हा भगवान रुद्र देवतांच्या पूजनाने होतो. आता पुढील कर्म जे आहे हे पुढील कर्म आपण या ठिकाणी यज्ञकुंड बघू शकताय. हे यज्ञकुंड आपण स्थापन केलेलं आहे. या यज्ञकुंडामध्ये आपण त्या ठिकाणी यज्ञदेवतेची स्थापना करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण बघू शकता की पाठीमागे एक क्षेत्रपाल भैरव मंडळ आहे, क्षेत्रपाल देवता आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक गावाचं रक्षण करण्याकरिता एक तरी क्षेत्रपाल त्या ठिकाणी देवतांनी पूर्वीच्या काळी नियुक्त केलेला होता. त्याप्रमाणे क्षेत्रपाल देवतांचं सुद्धा आपण पूजन केलेलं आहे आणि त्यांचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले आहेत. पुढील जे आता कर्म आहे ते कर्म म्हणजे आपण धान्यादिवास देवीला त्या ठिकाणी धान्यादिवास दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी धान्य ठेवून त्या धान्यामध्ये देवीला त्या ठिकाणी वास दिलेला आहे. त्याचप्रमाणे वस्त्रादिवास दिलेला आहे, फलादिवास दिलेला आहे, द्रव्यादिवास दिलेला आहे. सुगंधित द्रव्य म्हणजे अत्तराच्या वासाने अत्तराने तिला देवीला वास दिलेला आहे. नारिकेल फल ज्याला कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे, त्या कल्पवृक्षाचा वास सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारचे पूर्ण विधी जे आहेत हे विधी आजच्या दिवसभरामध्ये झालेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व देवतांचं प्रातःपूजन संपन्न होईल. प्रातःपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देवतांना पृथक बलिदान म्हणजे काय? आपल्याला वाटतं की कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला म्हणजे बळी झालं का? तर नाही. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक देवतांना, प्रत्येक देवी देवतांना त्या ठिकाणी बली सांगितलेला आहे. तो सुद्धा सात्विक भोजनाचा नैवेद्य. म्हणजे काय? तर भात त्या ठिकाणी मीठ न टाकता भात शिजवायचा आहे. त्या भातामध्ये त्या ठिकाणी उडीद टाकायचे आहेत आणि तो नैवेद्य जो आहे त्यावरती कणकेचा दिवा म्हणजे पिठाचा दिवा लावून त्या ठिकाणी त्या देवतांना तो नैवेद्य द्यायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक देवतांना आपण पृथक बलिदान जे आहे ते पृथक बलिदान आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ते बलिदान करण्या अगोदर आपण देवीची समंत्रक अशी काही गुप्त न्यास आहेत, त्या गुप्त न्यासाने देवीची आपण त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. न्यासाने प्रत्येक अंगाला स्पर्श केला जाईल आणि देवीच्या अंगामध्ये त्या ठिकाणी देवतांचा वास झाला की त्यानंतर मग प्राणप्रतिष्ठापना जी आहे आणि कलशारोहण जो आहे हा पूर्ण विधी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. ते झाल्यानंतर देवीचं मग सर्वांना त्या ठिकाणी देवीचे एकदा प्राणप्रतिष्ठापना झाली की पुन्हा एकदा महाआरती संपन्न होईल. महाआरती संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी अवाहित ज्या देवता आहेत त्या अवाहित देवतांना त्या ठिकाणी नैवेद्य दिला जाईल. नैवेद्य दाखवून झालं की मग या ठिकाणी पूर्ण कर्माची जी आहे ती कर्माची सांगता होणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की खरंच जर आपण कधी जर जाऊ शकलात तर एकदा श्री क्षेत्र नाणीसजाम येथे जावा आणि तेथील वेदपाठशाळेला भेट द्या किंवा तेथील जे वातावरण आहे त्या वातावरणाला भेट द्या. अत्यंत सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी आहे. जय श्री राम. धन्यवाद गुरुजी ही माहिती दिल्याबद्दल. माझं नाव आनंद श्याम तांबे. विष्णू गुरुजी यांचा आमचा हे झाला आणि एकदम अल्प मानधनात अल्प त्याने जी व्यवस्था ही जी सगळी केलेली आहे ते सगळे वस्तू जवळजवळ 70 ते 80% वस्तू सहित त्यांची म्हणजे बिदागी किंवा त्यांची असणारी जी दक्षिणा ही म्हणजे खरोखरच म्हणजे इतर मानाने आमच्या गावाचा जो विधी ह्या गुरुजीने केला तशाच प्रकारचा विधी आपल्या रामेश्वर मंडळामध्ये आता सुरू आहे. त्यामुळे म्हणजे हा सुद्धा एक योगायोग आहे. माझ्या ही देवी विठ्ठलादेवी तिचा हा कृपा आशीर्वाद आहे, माझ्या गुरुजींचा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच हे म्हणजे आजचा जो दिवस म्हणजे जो योगायोग आहे तो केवळ गुरुकृपा आशीर्वादच म्हणावा लागेल. आणि हे सर्व लाभण्यासाठी मी ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाचा माझी कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आहे. ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो त्या आईवडिलांची पुण्याई होती म्हणून एक पुण्यकर्म करण्याची संधी मला प्राप्त झाली. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद काका. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आत्ता पाषाणांची स्थापना झाली आहे आणि आता रात्री काय असं 8 वाजता दिंडी भजन आहे. दिंडी भजन असं रामगडचा ट्रॅक्सीन नाटक आहे राठवड्याचं. ट्रिक्सीनयुक्त नाटक राठिवडे दशावतार नाट्य मंडळ मालवण आमच्याच बाजूचे. तर ता बघूसाठी येऊचं असा तर त्यातले काही आता तुमका सीन दाखवीन मी पुढे कारण व्हिडिओ खूप मोठो झालो असतो. तर चला आता आपण डायरेक्ट रात्री येऊया. हां तो बघा मंदारवरती असा टॉपवरती मगाशी मी इकडे गेलो आहे आणि हा आपला रामेश्वर मंदिर.
आम्ही आता विठ्ठला देवीच्या मंदिराकडे पोचलो. रात्रीचे 10 वाजले आहेत आणि विठ्ठला देवीच्या मंदिराकडे सुंदर अशी लाइटिंग केलेली असा सगळीकडे, ही बघा. तर आता आपण जाऊया पुढे रामेश्वर मंदिराकडे. तिकडे नाटक आणि दिंडी भजन संपला की माहीत नाही, आपण थोडेसे लेट इलो, जाऊन बघूया काय चालू आता. तर मग अशी आपण बघितलं संध्याकाळी की सगळे मूर्ती तिकडे स्थापन झाले आणि आता झाकून ठेवले नियत, कारण उद्या तिकडे परत एकदा पूजा होईल आणि नंतर ते ओपन करतील. तर सचिन दादा भेटलो हा, मुंबईत असता पन्हाळवाडीतलो, आणि ही 2 छोटी तिकडून धावत घेऊन येली ना तुझा. हो. काय नाव काय तुझा? हर्षिका. हर्षिका. पूर्ण नाव सांग. पूर्ण सांग. हर्षिका सचिन कासले. अच्छा. आणि तुझा छोटी पळाला. भारी वाटलं. हो. किती दिवस मग आता? आता आम्ही हे पूर्ण 2-3 दिवस कार्यक्रम 2-3 दिवस कार्यक्रम होईपर्यंत. आणि सध्या सगळ्या वाडींची पूजा पण चालू असत. हो, सगळी पूजा चालू आहे आणि खूप छान वाटलं इकडे आणि चांगली जोरदार तयारी चालू आहे. हो, मोठे कार्यक्रम असतात. आणि अमोल सावंत एवढं चांगलं काम करतोय आणि सगळ्यांना सगळं माहीत पडतं इकडे गावी काय चाललंय काय नाही. तेच खूप आता 3 दिवस हे व्हिडिओ येतील. थँक्यू. आपल्या एक दिंडी भजन चुकला, लवकर झाला. आपण जेवण घेऊन इलो 10 वाजता त्याच्यामुळे. आणि आता असा विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळ राठिवडे यांचा ट्रिक्सीन युक्त नाटक, तर त्याची झलक तुमका दाखवतले. संपूर्ण काय दाखवचंय नाही. चला बघूया. तर आता थोड्याच वेळात नाटक सुरू होतं आणि फुल गर्दी झाली आहे. हे बघा, सगळे काका बसले. उद्या सकाळी परत लवकर यायचा 7:30 वाजता. रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि गर्दी अजून पण असा. पण आपण घरात चाललो, कारण आपल्या उद्या सकाळी लवकर यायचं असा. बरोबर 7:30 वाजता येऊ बोलले. अरे कधी येईल? मस्त. काय म्हणतोस? मस्त एकदम. रोज व्हिडिओ बघते बाबा. अरे धन्यवाद. किती दिवस असं मग आता? आता मी आताच येलोय. हा असं बरोबर बाकी. होय. मस्त. बहिणी काय करतात? मस्त सगळी मजा आली तुझी आयुष्याची एकदम भारी. फिरायचा फक्त. हा सोबती पण आता कुर्ले बाहेर पडतील. आई काय म्हणतात? बाकी मस्त चालला. सगळे आई होय पप्पा सगळे मस्त. इले आहेत का? नाही मीच इलोय. हा. चल आम्ही जातो. उद्या सकाळी लवकर यायचा. चेतनीला का? चेतन नाही इलो, मोठं दादा इलो पुणेवालो. अच्छा. चेतन येईल 17 तारीखला. तर मित्रांनो, रात्री लेट घरी पोहोचलो आणि आता उद्या म्हणजेच 14 तारीखला शेवटचा दिवस असा जीर्णोद्धाराचो. आणि खूप सारे महत्त्वाचे कार्यक्रम असतात. मेन म्हणजे कलशारोहण असा, त्याच्यानंतर जेवण वगैरे असा. जेवणाची जबाबदारी आमच्या वाडीवरती असा, त्याच्यामुळे सगळा सांभाळायचा असा. तर ह्या सगळा करून व्हिडिओ शूट पण करूचो असा. तर आजचा व्हिडिओ हेच थांबूया. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.